पवित्र सेनाधीश प्रभू, तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला कोटी कोटी धन्यवाद आणि धन्यवाद देत प्रभुदेवा, आम्ही तुझ्या चरणी आलेले असताना आम्हा प्रत्येकाला आम्ही जसे आहोत तसे तू स्वीकार, कारण प्रभू तू आम्हावर प्रेम करतोस. आज तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी बोल, कारण तुझी वचनं आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे, कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्यांना दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. तो वचन आम्हा मानवाकरिता जीवन आणि आत्मा आहे. म्हणून तू बोल प्रभू. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून प्रभू या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीनं आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होत जाऊ दे. यापुढील सर्व वेळ प्रभुदेवा मी तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने ते चालव. आमीन, आमीन आणि आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, आपण यशियाचं 9वा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचूया. यशिया 9वा अध्याय आणि 6वं वचन. हा, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, हा, आम्हास पुत्र दिला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, समर्थ देव, सनातन पिता, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणून शांतीचा अधिपती म्हणतील. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देवो. आज आपल्या अनेकांच्या जीवनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे की सर्व चांगलं चालत होतं आणि आता सर्व बिघडलेलं आहे. आम्ही किती प्रार्थना करतो, परंतु उलट आम्हाला अधिकच त्रास होतो किंवा अडचणी येतात. असं किती लोकांना वाटते? हॅलो, लाजू नका, हात वर करा. कारण सुरुवातीला सर्व चांगलं होतं आणि सर्व व्यवस्थित होतं. सुख होती, शांती होती, भरभराटी होतं, आरोग्य होतं. आणि आता काय झालेलं आहे? सर्व घडी बिघडलेलं आहे. चांगलं चालत होतं, व्यवस्थित होतं, असं का घडलं? हा प्रश्न येतो आपल्या मनात. येते ना? खणखणीत उत्तर द्या. हालेलुया, 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 हालेलुया. जर आपण
उत्पत्तीच्या 2 आणि 3 अध्यायामध्ये जर बघितलं, बायबल म्हणते परमेश्वर देव जेव्हा या सृष्टीचा निर्मिती केला आणि त्यानंतर सर्व तो चांगला आहे बघितला आणि शेवटी तो मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा निर्माण केला. तो त्याला आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा निर्माण केला आणि मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा त्याच्याशी सदृश्य आहे म्हणून तो मनुष्यावर अधिक अधिक आणि अधिक प्रेम करतो. आणि म्हणून तो ही सर्व पृथ्वी जी आहे मनुष्याच्या हातात दिला आणि त्याला तो निर्माण करून काय केलेला आहे, त्याला आशीर्वादित केला, फळद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. आणि मनुष्याकरिता बायबल म्हणते तो एदेन बाग निर्माण केला. तर एदेनचा अर्थ आहे काय? अर्थ आहे सुख, शांती, तृप्ती, आनंद आणि आत्यानंद. आणि त्या एदेन मध्ये मनुष्यासाठी सर्व विपुल प्रमाणात तो ठेवलेला होता. कोणत्याही गोष्टींची कसलीही कमतरता नव्हती आणि मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा होता, त्याच्याशी सदृश्य होता, म्हणजे त्याच्यासारखा होता सर्व बाजूनी. म्हणून बायबल म्हणते रोज सायंकाळी तो मनुष्याला भेटण्यासाठी यायचा. हालेलुया, हालेलुया. आणि मनुष्याला फक्त लांबनं बघत नव्हता, मनुष्याच्या जवळ तो यायचा, मनुष्याशी तो बोलायचा, मनुष्य त्याची वाणी तो ऐकत होता, मनुष्याबरोबर तो बसतो, गप्पा छप्पा मारतो आणि मनुष्याबरोबर तो जेवतो देखील, कारण तो जेवत होता. म्हणून प्रगटीकरणाच्या 3 अध्यायामध्ये म्हणतो, मी तुझ्या दाराजवळ आहे, जो कोणी आपलं दार उघडेल मी त्याच्या आत येईन, त्याच्याबरोबर बसेन आणि त्याच्याबरोबर जेवेन. म्हणजे मनुष्याचं आणि परमेश्वराचं एक वेगळं काय होतं, नातं होतं, संबंध होता. मनुष्य कधीही परमेश्वरापासून वेगळा नव्हता आणि परमेश्वर कधीही मनुष्यापासून वेगळा नव्हता. हे बायबल आपल्याला दाखवते. हालेलुया, हालेलुया. आणि मनुष्य जोपर्यंत परमेश्वराबरोबर होता किंवा परमेश्वर जोपर्यंत मनुष्याबरोबर होता तोपर्यंत मनुष्याला सर्व गोष्टी त्याला मिळालेला होता आणि त्याचा उपभोग तो घेत होता. कारण परमेश्वर पवित्र आहे, परमेश्वर पवित्र आहे. जेव्हा मनुष्य परमेश्वरापासून लांब गेला, मनुष्याने पहिल्यांदा काय गमावला तर परमेश्वराची समक्षता गमावला, परमेश्वराची समक्षता गमावला. आणि जसा तो परमेश्वराची समक्षता गमावतो तसाच तो परमेश्वराचं जे आशीर्वाद कृपा होती एदेन तो गमावलेला आहे. आणि जेव्हा त्याच्यापासून तो एदेन गेला, मग आपण बघतोय 3-4 अध्यायामध्ये उत्पत्तीच्या मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचा कष्ट आला, दुःख आलं, वेदना आले, त्रास आले. जोपर्यंत परमेश्वराबरोबर होता त्याला काहीही अनुभव नव्हता.
त्याला काहीही काय नव्हतं, त्याचा काही त्रास किंवा काही कष्ट या गोष्टी नव्हत्या. आधार पण त्याच्यापासून कितीतरी लांब होता. आणि जेव्हा तो परमेश्वराच्या त्या समक्षतेपासून लांब होतो आणि एदेन गमावतो, त्यावेळेला या सर्व गोष्टी घडत आलेल्या आहे. आणि आजही आपण जर बघितलो, जेव्हा आपलं येशू बरोबर एक नातं झालं आणि हे नातं आपण केलेलं नाही, येशू आपल्या बरोबर केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण आपल्याला येशू माहिती नव्हतं, पण येशूला आपण माहिती होतो. म्हणून प्रार्थनेच्या वेळेला बघा, 3 मुख्य व्यक्तींची नावं घेतात. पहिला आपला बाप अब्राहम, तो विश्वासाचा खडक. नंतर त्याचा पुत्र इसहाक. नंतर याकोब. याकोबाचं नाव का घेतात? याकोब हा खूप शहाणा समजतोय, चापलूसी आहे तो, आहे का नाही? का? जोपर्यंत त्याला देव ओळखत नव्हता, देवाची ओळख नव्हती, तोपर्यंत सर्व चुकीच्या गोष्टी करत होता. आणि देवानी त्याला ओळख दिली. बघा, देवानी त्याला ओळख दिली आणि तो देवाला ओळखला. तो देवाला ओळखला आणि तो देवाशी एकरूप राहिला. आणि खूप हट्टी होता तो, म्हणून देवाशी हट्ट करतो. आणि शेवटी देवानी त्याला तो आशीर्वाद दिलेला. तो मनुष्याबरोबर आणि देवाबरोबर भांडण करून काय केलेलं आहे, जिद्दी करून मिळवलेला आहेस. आणि म्हणून त्याचं नाव आजपासून तुला याकोब म्हणणार नाही, तुला काय म्हणतील? इस्रायल म्हणतील. इस्रायल म्हणतील. आणि याकोब फिरला नाही, तो त्याच्या बरोबर चालला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तसं आपण जर बघितलं, आपल्याला देखील, आपण त्याचे अंश होतो पण आपल्याला माहित नव्हतं, आपण देखील या जगामध्ये भरकटलेला होतो. भरकटलेला होतो. या जगाच्या रंगढंगामध्ये आपण चालत होतो. तो आपल्याला त्याची ओळख दिला. कारण जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट, दुःख, अडचणी, आपत्ती, अपयश या गोष्टी आल्या, आपण जगाप्रमाणे सर्व ठिकाणी जाऊन त्यातून मोकळ होण्याची, सुटका होण्याची, स्वतंत्र होण्याचा आपण प्रयत्न करत होतो. आणि नंतर आपण योग्य ठिकाणी फिरून आलो. आणि जेव्हा त्याच्या जवळ आल्यानंतर आपल्याला कळालं, तोच आपला तारणार आहे आणि तोच आपला परमेश्वर आहे. आणि जेव्हा तो आपल्याला स्वतंत्र केला, आपण त्याच्या प्रेमात पडलो. आपण जसं त्याच्या प्रेमात पडलो, त्यावेळेला हेच एदेन आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर दिलेला होता. तो दिवस आठवा. किती सुखी होतो, किती आनंदित होतो, किती प्रसन्न होतो. कुटुंबामध्ये किती एकोपा होता. ज्यावेळेला आपल्याजवळ काही नव्हतं, परंतु तो होता आणि तो आपल्याला सर्व पूर्तता करत गेला. जसं आत्म्यामध्ये आपण वाढत गेलो, तसं जगिकरित्या वाढत गेलो. आणि जेव्हा जगिकरित्या वाढत गेलो प्रियानो, त्यावेळेला आपण आत्म्यामध्ये काय झालो, घटत गेलो. हालेलुया. खरं आहे का खोटं आहे बघा. जसं जगिकरित्या वाढत गेलो, तसं आत्मिकरित्या आपण घटत गेलो. कसं? कारण जो आशीर्वाद आपल्याला मिळाला, तो आशीर्वाद आपण बघितलं. त्या आशीर्वाद कोणाकडून मिळाला ते बघितलं नाही. त्या आशीर्वादाला आपण काय केलो, ते माझं आहे, मला मिळालेलं आहे, आणि त्यामध्ये आपण गुंतत गेलो. गुंतत गेलो.
आणि आपण आत्म्यात घटत गेलो. जसं आपण आत्म्यात घटत गेलो आणि काही दिवसानंतर आपण काय बघतोय तर आपलं जो आशीर्वाद, जगिक आशीर्वाद देखील आपल्यापासून घटत आहे. आणि त्याचा आशीर्वाद कसा आहे? शारीरिक, मानसिक, आत्मिक आणि जगिकरित्या तो आशीर्वादित करतो. सर्व काही आपल्याकडनं सुटत आहे, जात आहे हे दिसायला सुरुवात झाली. आपली मानसिक शांती गेली, आपल्यामध्ये आत्मिक खिन्नता वाढलं, आपलं शारीरिक बळ संपत आले, नाही त्या ठिकाणी दुखणं पिकणं हे ते सगळं काही चालू झालं आणि सगळ्या गोष्टीमध्ये अपयश यायला लागलं. आपण जे काही करतो उलट होत आहे. घरात शांती होती, आता घरामध्ये काय झालेलं आहे? विस्कुट झालेलं आहे सगळं. नवरा ऐकत नाही, बायको ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, सासू सुनेमध्ये शांती नाही, सर्व बिघडत आहे. हे सर्व बिघडण्यामाग कारण काय आहे हे तुम्ही कधी शोधला? हॅलो, आपण जे आपले पहिला मानव चूक केला तेच आपण करतोय. आजही आपण हेच म्हणतोय, दुसऱ्याकडे बोट दाखवतो. आणि आपलं म्हणणं काय आहे? कोणीतरी काहीतरी केलं, सगळं चांगलं होतं, ते येऊन गेले तेव्हापासून हे प्रॉब्लेम झाला. त्यांच्याशी भांडणं झालं म्हणून आपलं प्रॉब्लेम झालं. त्यांनी असं बोलून गेले म्हणून ते घडत आहे. म्हणजे आपले विचार कसा आहेत बघा. आपण कधी हा विचार केलाच नाही. आणि हे विचार करावं म्हणून तुम्ही कुठून चुकलेला आहात, कुठं हरवलेला आहात म्हणून उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत परमेश्वराने अनेक संदेश त्यांना भविष्यवक्त्यांना पाठवला. पण तो आपल्यासारखाच आहे. तो काय आम्हाला शहाणपण सांगतो? आज आपलं हीच चालते बघा. तो काय आम्हाला शहाणपण सांगतो? मलाही माहिती आहे. आणि आपण काय केलो? ऐकलो नाही आणि त्याला परत पाठवलो. परंतु देव, त्याचं प्रेम आपल्यावर आगापे आहे. त्याच्या प्रेमात किंचित देखील कमतरता नाही. कारण ही सर्व देवाला माहिती आहे की मनुष्य कसा चुकणार आणि या जगाचा अधिपती त्याला कसं भुरीस टाकणार. त्यावेळेलाच त्याने योजना केलेला होता. आणि ती योजना होती, कुमारी पुत्र प्रसवेल आणि त्याला पुत्र होईल, त्याची संतती आणि तुझ्या संततीमध्ये काय होईल? परस्पर वैर होईल. तू त्याचा टाच फोडशील आणि तो तुझं डोकं चेचेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि त्या गोष्टी तो पूर्ण होत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि यशिया काय म्हणतो? आम्हास पुत्र दिला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर काय राहील? सत्ता राहील. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. तर त्याच्या खांद्यावर सत्ता म्हणजे काय? त्याला अद्भुत मंत्री म्हणतील. अद्भुत मंत्री. आज आपण निवडून दिले, आपले अनेक लोक मंत्री झाले, ते अद्भुत नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण हा कसा असेल? अद्भुत मंत्री असेल. म्हणजे अद्भुत रित्या तुमचं प्रश्न सोडवेल, तुमच्या अडचणी दूर करेल, तुमचं दुःख दूर करेल, बघा तुम्हाला बंधनात मोकळं करेल अद्भुत रित्या. आणि पुढे काय म्हणते? समर्थ दे. जे खरोखर त्याची भक्ती करतात
त्या प्रजेसाठी तो काय आहे? तो सामर्थ्यशाली देव आहे. देव सामर्थ्यशाली म्हणजे त्याच्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. आणि पुढे काय म्हणते? तो सनातन पिता. काय म्हणते? सनातन पिता म्हणजे जर तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवता, योहान त्याचा पहिला अध्यायामध्ये म्हणतो, योहान शुभवर्तमानामध्ये, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतील त्याला तो देवाची लेकर बनवते. देवाची लेकर बनते. सनातन पिता या जगात आणि त्या स्वर्गात देखील तो तुमचा पिता राहील. हालेलुया, हालेलुया. शांतीचा अधिपती. बघा, शांतीचा अधिपती म्हणून येशू या जगात असताना मी तुम्हाला माझी शांती देतो, जसं तुमचं मन अस्वस्थ होणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि या सर्व गोष्टी, या तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याकरिता आज तो पुत्र आपल्याला दिलेला आहे. गेल्या रविवार तो काय म्हणते? त्याची दृष्टी काय आहे? काय आहे? मोठ्याने हा ना ऐकू आलं नाही मला. वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षाच्या शेवटपर्यंत त्याची दृष्टी काय आहे? आपल्यावर सदैव राहील, सदैव राहील. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आज तो काय म्हणतोय की तो आपल्याला तो पुत्र दिलेला आहे आणि त्या पुत्रावर जो विश्वास ठेवतो, विश्वास म्हणजे त्यानं दाखवलेल्या मार्गावर जेव्हा आपण चालतो विश्वासाने, कुठलाही संशय मनात आणत नाही, कुठलेही तर्क वितर्क आपण मनात आणत नाही, आपण फक्त त्याच्या मागत चालतो. प्रियानो, जे एदेन तुम्ही गमावलेला आहात तो एदेन तुम्हाला पुन्हा परत प्राप्त होईल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजेच तो पुत्र त्या येशूच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये तो काय करेल? भरभराटी आणि विपुलता आणि सर्व क्षेत्रामध्ये, शारीरिक असू दे, मानसिक असू दे, आत्मिक असू दे, जगिक असू दे, या सर्व क्षेत्रामध्ये तो तुमच्या जीवनामध्ये काय आणेल? विपुलता आणेल. कसं आणेल? आपण एक वचन वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फिलिपकराचा 4 अध्याय आपण काढूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा, आणि त्याचं 19वे वचन बघा. 4 अध्याय 19वे वचन. माझा देव माझा देव आपल्या संपत्त्यानुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. कसं पुरवेल? गौरवाच्या द्वारे पुरवेल. या ठिकाणी संत पौल फिलिपकराच्या मंडळीस हे पत्र लिहिताना जरा स्वार्थी दिसतो, स्वार्थी. आणि यातून आपल्याला तो शिकवते, तुम्ही देखील तर स्वार्थी व्हा. तो काय म्हणते? माझा देव. देव म्हटलेला नाही, काय म्हणते? माझा देव आपल्या संपत्त्यानुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे काय करेल? पूर्ण करेल, पूर्ण करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुन्हा आपण 1 तिमुथीचं पत्र त्याचा 6वा अध्याय काढूया. 1 तिमुथीचं पत्र त्याचा 6वा अध्याय आणि 17 वचन बघा.
6 आणि 17. त्याचा 6वा अध्याय, पहिलं तिमोथीचं पत्र 6वा अध्याय. मिळालं नाही अजून? प्रस्तुत युगात हा, काय म्हणतंय? प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की. बघा, प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर चंचल धनावर आशा ठेवू नये. आशा ठेवू नये. तर जो जिवंत देव आपणा उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो, त्याच्यावर आशा ठेवावी, त्याच्यावर आशा ठेवावी. आज अनेकांचा हा विचार असते, माझं उद्या कसं होईल, माझ्या मुलांचं काय होईल. त्यासाठी आपण काय करते, बँक बॅलन्स वगैरे करून ठेवतो. आणि आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय, ज्यांनी ज्यांनी हे बँक बॅलन्स करून ठेवलेले आहेत त्यांच्या मुलांची काय अवस्था आहे. कारण बँक बॅलन्स करत असताना सरळ रीतीनं बँक बॅलन्स होते जर विश्वास असेल. बघा, आपण काय करतोय, ते होण्यासाठी काही वेळेला आपण चुकीच्या रूपात देखील करतो. परवा मी एका ठिकाणी, मला आमंत्रण होतं जेवणासाठी, मी गेलो तर आम्ही बसलो होतो, सगळे आध्यात्मिक होते. आणि त्यामध्ये एक सेवक म्हटला, पैसा हा सैतान आहे. हालेलुया. जेवताना पैसा हा सैतान आहे. मी म्हटलं हे चुकीचा आहे विचार. पैसा हा सैतान आहे हा विचार चुकीचा आहे. तो म्हणला नाही, आजकाल मुलांना इतकं पैसे मिळायला लागलेत, IT कंपनीज वगैरे मध्ये काम करणारे, आणि सर्व ते चुकीच्या मार्गात चाललेत, पैशामुळे सगळी बिघडं लागलेत. म्हणलं नाही, दॅट इज नॉट करेक्ट. कारण जुन्या करारात आणि नवीन करारात देखील ख्रिस्त पैशाबद्दल बोलतोय, आणि पैशाशिवाय काय चालत नाही. तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही बसमध्ये बसला, कंडक्टर काय म्हणतोय, तिकीट नाही, खाली उतरा. ट्रेन मध्ये बसला तर तुमचा ट्रेनचा जो कंडक्टर असतोय त्याला TC म्हणतात, तर तो काय करतोय, धरून तुम्हाला आत घालतोय. दुकानात गेला, बाबा मी विश्वासू आहे, मला ते दे वस्तू, देते का नाही. बघा, मी म्हटलं हे विचार चुकीचे आहे. तो म्हणला नाही ब्रदर, हे असंच आहे. नाही, मी म्हटलं आय डोंट एग्री. मी त्याला काही वचनं दिली बायबल मधून, त्याला दाखवलं ख्रिस्त कुठं कुठं बोलते, काय काय बोलते. म्हटलं पैसा हा वाईट नाही, आणि पैसा हा मनुष्याच्या जीवनात दोन्ही प्रकारे येतात. नीतिसूत्रामध्ये खूप स्पष्ट म्हटलेलं आहे, जो पैसा जगापासून येतो त्याचा भोग तुम्ही भोगू शकत नाही, त्याला फक्त तुम्ही बघतच बसताय. असं पैसा भरपूर आहे, काही खाता येत नाही. काही खायचं असेल त्याच्यासाठी गोळी बाजूला ठेवून आपल्याला खायला लागते. त्यामध्ये समजते, जो देवापासून येतो तो आशीर्वाद आहे, बरकत आहे, त्याचा उपभोग तुम्ही घेताय. तुम्ही शेवटपर्यंत मध्ये जोपर्यंत तुमचं धड मातीत जात नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकताय सगळ्या बाजूने. आणि ते पचते, कारण देवाने दिलेलं आहे, आणि त्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही. न प्रॉब्लेम राहता तुमच्या कौटुंबिकरित्या, जैविकरित्या, शारीरिकरित्या सर्व बाजूनी ते आशीर्वादित असतो. जेव्हा चुकीच्या बाजूनी ते येते, चुकीच्या बाजूनी आपण मिळवतो, याला ठग कर, त्याला ठग कर, याला टोपी घाल, त्याला टोपी घाल,
याचा स्वभावाचा गैरफायदा घे, ही जेव्हा आपण करतो तो आपल्याला सुख देत नाही. आणि या ठिकाणी आज बायबल सांगते, काही लोकांना अभिमान आहे, मी श्रीमंत आहे, खूप गर्व वाटते. प्यानू, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोपी येत नसेल, कदाचित आपण अंबानीला भेटून विचारायला पाहिजे झोप येते का नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, रतन टाटाच्या बाबतीत आपण नंतर तो गेल्यानंतर आपण बघितलं, त्याच्याकडे भरपूर पैसा होता, पण त्याला कधीही कुठलाही गर्व नव्हता. आजपर्यंत मी जे काही बघितले आणि वाचण्यात मिळालेलं आहे त्यामध्ये तेच दिसते. बघा, त्याच्या नोकरावरती तो प्रेम केलेला आहे. ज्या वेळेला आमची सुरुवात होती काय म्हणतात त्याला कामामध्ये, त्यावेळेला टेल्को मध्ये जो पगार होता, जे झाडू मारणाऱ्या लोकांचा, टाटा म्हणजे टेल्को, टाटा लोकोमोटिव, त्या झाडू मारणाऱ्या लोकांचा जे पगार होता त्यावेळेला 6,000 रुपये पगार होता. 6,000 म्हणजे आजचे 6 लाख रुपये झाले. आणि एखाद्या टेक्निशियनला वगैरे त्यावेळेला पगार जो होता तो 20,000च्या वर होता. आणि हा पगार कोणत्याही इतर कंपनीत नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, कारण तो जे काही करायचा तो मानवासाठी करत होता. मानवी प्रेम होत, आपल्या स्वार्थासाठी तो काही करत नव्हता. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी बायबल काय म्हणते, प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये. बघा, चंचल धनावर आशा ठेवू नये. आज रतन टाटा गेला, परंतु त्याचं नाव अजूनही जिवंत आहे. आणि पुढे काय म्हणते, तर तो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो, त्याच्यावर आशा ठेवावी. ज्या वेळेला करोना आलं त्यावेळेला त्याचा पहिला डोनेशन होता आपल्या पंतप्रधानाच्या फंड मध्ये. किती करोड होतं तुम्हाला माहिती आहे, काय दिलेला आहे तो, कशासाठी? देशातल्या लोकांच्यासाठी, देशासाठी. आणि आज आपल्याला माहिती आहे काय चाललंय देशात आपल्या. हालेलुया, 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 हालेलुया. कारण परमेश्वर तुम्हाला त्या पुत्राच्या द्वारे त्या सर्व गोष्टी पुन्हा विपुल प्रमाणात तो देऊ इच्छितो. म्हणून उत्पत्ती 1:20 आणि 20 ते 23 मध्ये म्हटलेलं आहे, तो मनुष्याला काय म्हणते, फळद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. कारण परमेश्वर जेव्हा देतो तो सर्व काही विपुल प्रमाणात देतो, सर्व काही विपुल प्रमाणात देतो. बायबल म्हणते पहिल्या आदामाबरोबर ते सर्व गमावले, कारण ते देवाबरोबर चालले नाहीत. म्हणून त्यांनी ती सर्व गमावले जी विपुलता होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा आपण स्वीकारतो आणि त्याच्या बरोबर चालतो, स्वीकारतो म्हणजे काय, फक्त बाप्तिस्मा घेतलं म्हणजे स्वीकारणं नाही. बाप्तिस्मा एक शुद्धतेचं विधी आहे, लक्षात घ्या. किंवा मी ख्रिस्ती आहे म्हणण्यात तुम्ही येशूला स्वीकारला नाही. जो येशू तुम्हाला दाखवतो, जो मार्ग तो दाखवतो, त्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. म्हणून येशू या जगात असताना तो काय म्हणतोय, योहान शुभवर्तमानामध्ये, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. मार्ग मी आहे, सत्य मी आहे, आणि तुम्हाला तो जीवन मिळेल जो तुम्ही डायरेक्टली पित्याबरोबर राहाल. हालेलुया. म्हणून तो म्हणतो, माझ्या वाचून आल्याशिवाय पित्याजवळ कुणीही जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा आपण त्याच्या मार्गावर चालतो
त्यावेळेला आपण पित्याच्या मार्गावर चालतो. आपण वचन वाचूया म्हणजे लक्षात येईल. योहान त्याचा 8वा अध्याय काढूया. आणि त्याचं 29वं वचन बघा. ज्याने मला पाठविले ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे. तो माझ्या बरोबर आहे. काय म्हणतोय बघा, ज्यानं मला पाठवले, येशू म्हणतोय ज्यानं मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. ते मी सर्वदा करतो. ते मी सर्वदा करतो. बघा, म्हणजे तो किती आज्ञाधारक आणि प्रामाणिक आहे. कोण? येशू. आज तो आपल्याला या गोष्टी शिकवत आहे. आज मी तुम्हाला या जगात पाठवत आहे. येशू म्हणतो बघा, तुम्ही या जगाचे प्रकाश आहात, तुम्ही या जगाचे मीठ आहात, म्हणून मी तुम्हाला या जगात पाठवतो. ज्यानं मला पाठवलं तो माझ्या बरोबर आहे. आणि तो कधी आपल्या बरोबर राहतो? पुढे तो म्हणतो, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. जे त्याला आवडते, येशू काय म्हणतो, जे पित्याला आवडते ते मी सर्वदा करतो, म्हणून तो माझ्या बरोबर आहे. पुन्हा आपण 10:30 काढूया. 10:30 योहान शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 30 वचन. मी आणि पिता एक आहोत. काय म्हणते? मी आणि पिता एक आहो. बघा, मी आणि पिता एक आहो. आज प्रियानो, आपण ज्या येशूची भक्ती करतो तो आणि मी एक आहे का? तोंडाने बोलून नाही, कृतीनं दिसणं गरजेचं आहे. तुमच्या वागण्यातून, राहणीमानातून, तुमच्या काय म्हणतात नेसण्यातून, बोलण्यातून, खाण्यापिण्यातून तो आणि तुम्ही एक आहात का हे दिसणं अति गरजेचं आहे. गरजेचं आहे. पुन्हा आपण 14वा अध्याय काढूया. योहान 14 आणि त्याचं 10वं वचन बघा. मी पितेमध्ये मी पित्यामध्ये पिता व माझ्यामध्ये पित्या माझ्यामध्ये आहे असा विश्वास करू नका. असा विश्वास तू धरीत नाही काय? ज्या गोष्टी मी तुला सांगतो ज्या गोष्टी मी तुला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही, माझ्यामध्ये माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य स्वतःची कार्य करतो. कार्य करतो. लक्षात ठेवा. या ठिकाणी बायबल स्पष्ट करत आहे, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? जेव्हा फिलिप त्याला विचारतो, मला पिता दाखव म्हणून. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. आज प्रियानो, आपल्या सर्वांना तो त्याच्या कार्यासाठी निवडलेला आहे, त्याच्या कार्यासाठी या जगात ठेवलेला आहे आणि आपल्याद्वारे परमेश्वर त्याचं कार्य पूर्ण करतो. आज आपण त्याच्या प्रतिरूपाचे, त्याच्याशी सदृश्य आहोत का हे आपल्या कृतीतून दिसते, आपल्या बोलण्यातून दिसते, आपल्या विचारातून दिसते, आपल्या वागण्यातून दिसते. आज तुम्ही कोणासारखे बोलता, कोणासारखं वागता, कोणासारखं राहता, कोणासारखं बघता, कोणासारखी कृती करता? तुमची कृती या गोष्टी सांगतात, तुमचे विचार या गोष्टी सांगतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, तुमचे विचार या गोष्टी सांगतात. कारण तो जर तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही जर त्याच्या बरोबर आहात, बघा, तो जर तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही जर त्याच्या बरोबर आहात, तर प्रियानो, आपोआप तुम्हाला लोक त्याच्या नावाने ओळखतील. तुमच्या पुढं, तुमच्या नावापुढं त्याचं नाव आपोआपच येतो, आपोआपच येईल. खूप महत्वाचं आहे.
मी एक विधर्मी म्हणजे त्याला ज्याला ख्रिस्त माहिती नाही, तो मुंबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि तो हॉस्पिटल ख्रिस्ती हॉस्पिटल होत. आणि नंतर तो आला आणि मला भेटला. असं माझ्या व्यवसायातला तो मित्र होता आणि त्याला एवढं माहिती आहे मी फक्त ख्रिस्ती आहे. आणि तो म्हटला, अरे तुमची लोक काय किती चांगले आहेत. मी म्हटलं काय झालं. मग तो म्हटला, मी असंच ऍडमिट होतो, असं असं झालं, असं हे झालं. काय त्या ठिकाणी बोलणं किती प्रेमळ आहे. आणि ते जे कोणी डॉक्टर होते, ते नन्स लोक डॉक्टर होते तिथं, ते आले, किती प्रेमानं बोलले. त्यांच्या बोलण्यामध्येच निम्मा रोग बरा झाला. आणि नंतर ते म्हटले, तुझी इच्छा असेल, तुझा विश्वास असेल तर आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू का. मी त्यांना नाही म्हणतात आलं नाही. मी म्हटलं खरा. आणि त्यांची प्रार्थना इतकी चांगली होती, ते प्रार्थना केल्यानंतर मला खूपच बरं वाटलं आणि एकदम फ्रेश झालो. आणि जिथं बघेल तिथं मोठमोठे ख्रिस्ताचं फोटो दिसत होत. आणि मी उठून त्याच्या पाया पडायला लागलो. हालेलुया. बोलायचं हेतू तुम्हाला सांगतो. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमच्या मनावर तुमच्या विचार कंट्रोल पाहिजे. तुमचा तोल गेला नाही पाहिजे. आपल्या घरातच तोल राहतोय का विचार करा. आपण आपल्या शेजाऱ्याशी बोलतोय. कोण? नवऱ्याचा शेजारी कोण आहे? बायको आहे की नाही. बायकोची शेजारी कोण आहे? नवरा. एकमेकाशी बोलताना कसं बोलतो. आणि तुमच्या दोघांचं शेजारी कोण आहे? लेकर. तुमच्याकडे बघूनच ते कृती शिकणार. हॅलो, तुम्ही एक उदाहरण होणं गरजेचं आहे. तुम्ही तासभर प्रेयर केला म्हणजे तुम्ही ख्रिस्ती होत नाही. जोरजोराने टाळ्या वाजवून स्तुती केला म्हणजे ख्रिस्ती होत नाही. बघा, मी चर्चला जातो, दशांश देतो, दानार्पण देतो, उपवास दान देतो, आठवड्यात एक उपवास करतो, तर ख्रिस्ती होत नाही. हे सर्व कधी होते? तुमची कृती त्याप्रमाणे होणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघा, तो आपल्याला सर्व शिकवलेला आहे. तो शांत असतोय. तो शांत असतोय. आज आपल्यामध्ये ती शांती आहे का? पण लगेच थै करायला लागतो. हालेलुया, हालेलुया. जरा प्रॉब्लेम आलं लगेच आपलं सर्व विश्वास ढासळते. हे का? हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, तुमच्या प्रत्येक गोष्टीतून तो दिसणं गरजेचं आहे. कारण हा जो अभिषेक, हा जो आशीर्वाद फक्त त्याच्या लोकांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो दिलेला आहे. आपण वाचूया कलशेकराचं 1 अध्याय काढा आणि 27 वचन बघा. त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती हा परराष्ट्रामध्ये काय आहे हा हे आपल्या पवित्र जनांना कळविणे हा देवाला बरे वाटले. आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. पुढं गौरवाची
गौरवाची आशा गौरवाची आशा असा जो ख्रिस्त असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तुम्हामध्ये आहे तो तो ते रहस्य ते रहस्य आहे. हॅलो, त्या हॉस्पिटलच्या लोकांना जे काही तो म्हटला किती चांगलं, हे रहस्य काय आहे? या ठिकाणी काय म्हणते? गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. तो ते रहस्य आहे. मी एकदा केरळाला आध्यात्मिक मेळावा होता सर्व लीडर्स लोकांचं, आणि मलाही आमंत्रण होतं, आणि मी माझ्या मित्राबरोबर त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी मी एका जे मिनिस्टर होता त्याला बघितलं, जो आध्यात्मिक मिनिस्टर म्हणतोय, जो आम्हाला हे करणार होता, म्हणजे मार्गदर्शन करणार होता. त्याच्या चेहऱ्यावर इतका तेज होता आणि इतकं हे होतं, खूप वेगळं. मी काही तिथे जे जुने लोक होते त्यांची चर्चा करत होता, मी चहा पिताना बोललो. ते म्हटले, त्याला तुम्ही कितीही जाऊन राग आणण्याचा प्रयत्न करा, त्याला राग अजिबात येत नाही. त्याला राग अजिबात येत नाही. मी म्हटलं, काय म्हणतोस, असं कसं होईल? यू ट्राय अँड सी म्हटला. आठवडाभर आम्ही तिथं होतो. त्या आठवड्यामध्ये मी एक दिवस मुद्दाम, मला वाटते 5-6 वेळा त्याच्याकडे मी जाऊन आलो, जवळ विचारण्या, म्हणजे काहीतरी त्याला छेडण्यासाठी. त्याला अजिबात राग नव्हता. अगदी म्हणजे सौम्यतेने तो समजावून सांगायचा. मी त्याला उलट सुलट काय वाटेल ते प्रश्न विचारलं, आणि तो अतिशय सौम्यतेने मला बसून खूप प्रेमानं समजावून सांगत होता. त्याचा अजिबात तोल गेला नाही. माझा तर तोल जातोय जेव्हा माझी लोक सारखं सारखं फोन केलं मला, ते अरे तुमचा विश्वास नाही का, किती वेळा फोन करताय मला. म्हणजे मी अजूनही कमी आहे. त्याला अजिबात, अगदी प्रणू, हा गुणधर्म आपल्यात येणं अति गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, कारण आपण सर्व त्याच्या कळपातली काय आहोत? मेंढर आहोत. काय आहोत? मेंढर आहोत. हालेलुया, हालेलुया. म्हणून दावीद काय म्हणतोय? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो मला हिरव्यागार कुरणावर नेतो, मला कोणत्याही गोष्टींची कसलीही उणे पडणार नाही. कारण त्याला आपली प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी आहे. त्याला आपल्या प्रत्येक गरजा माहिती आहे. आपल्यामध्ये ती सहनशीलता, हा स्वभाव येणं अति गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पण अजून एक वचन वाचूया, याकोबाचा आपण 1 अध्याय काढूया. आणि त्याचं 7वं वचन आपण वाचूया. हा, 7वं वचन. असा माणूस, हा, असा नाही, तो 8वं वचन आहे. 6व्या वचनामध्येच 6वं वचन वाचा, म्हणजे 7वं वचन बी येते त्यातच. हा, पण त्याने काही संशय काय म्हणजे, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने विश्वासाने मागावे. विश्वासाने मागावे, हा 6वं वचन आहे. हा, कारण संशय धरणारा संशय धरणारा पाण्याने टोपलेल्या वाऱ्याने लोटलेल्या व उचबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. बघा, समुद्राच्या लाटेसारखा आहे. या ठिकाणी बायबल ही स्पष्ट सांगत आहे की तुम्ही जेव्हा संशय न धरता
विश्वासाने जर मागता आणि मागतच राहा, तुमच्या जीवनामध्ये ते कार्य होईल. कारण संशय धरणारा कसा आहे, वाराने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा तो आहे. लाट फक्त बघा उचलतच असते, कधी शांत नसते ते. आणि ते कुठं असते लाटा? मध्ये असते का कडेला असते? समुद्राच्या मध्ये असते का कडेला असते? बोला की. हा, कुठं असते? ऐकू ये ना मला. मध्ये लाटा उचलत नाहीत, लक्षात ठेवा. जिथं पाणी कमी असते तिथं मात्र लाटा उंच असतात. बघा, जितकं खोल असेल तितकं शांत असते. आणि हे आपल्याला काय शिकवते? तुमचा विश्वास किती खोल आहे आणि किती कमी आहे. जर विश्वास कमी आहे तर तुम्ही सारखं थै 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 नाचणार. संशय असणार, हे कसं होईल, हे शक्य आहे का? बघा, मी तुम्हाला एक उदाहरण दिलतो. कोडोलीतली एक मुलगी आणि ती स्टाफ होती, आणि त्यावेळेला संदेश होता की तू फक्त रिपीट करत राहा. तुला जे त्रास होते, आता जो त्रास होते तो त्रास न रिपीट करता ते त्रास होत नाही असं रिपीट करायचं. पॉझिटिव्ह विचार, म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला बोलायचं. आणि तिला जास्त म्हणजे खोकला आणि हे सर्दी वगैरे चालू झाला. ती सारखं त्या हॉस्पिटलमध्ये त्या रेडिएशन मध्ये आल्यामुळे तिला माग एकदा टीबीचा तो हे लागलेला होता आणि त्यानं ती बरं झाली होती. परंतु पुन्हा जेव्हा तिला त्रास होता ना, त्या डॉक्टरकडे गेली, श्वासोश्वास घेता येईना. डॉक्टर म्हटले तुला कदाचित टीबीचं शक्यता आहे, टीबी झालेला आहे, तुझं चेकअप अधिक केलं पाहिजे. आणि त्याला चेकअप करण्यासाठी सांगितलं. मग ते चेकअप वगैरे केले. चेकअप मध्ये सर्व काही काय झालं, पॉझिटिव्ह आलं आहे म्हणून. आणि डॉक्टरने तिला काही औषधं दिली. ते औषधं ती घेत होती आणि एक दिवस त्याला जास्त झाली आणि अचानक तो संदेश त्याला आठवला. तो संदेश आठवला. ती म्हटली 2 दिवसापूर्वी आपण संदेश ऐकलो आणि त्या संदेशामध्ये असं होतं की जे पाहिजे आपल्याला ते आपण विचार करायला पाहिजे, ते आपल्याला बोललं पाहिजे. त्याच्या आधी ती विचार काय करत होती? डॉक्टर म्हणले मला टीबी आहे आणि रिपोर्ट म्हणते टीबी आहे आणि टीबी आणि ते विचार करत असताना तिला जास्त श्वासोश्वासाचा त्रास व्हायला लागला आणि तिनं उलट विचार करायला सुरुवात केली. मला टीबी नाही. देवाने सांगितलं की तुला टीबी नाही म्हणून विचार कर. देवा, मी तुझ्या रक्ताने शुद्ध झालेली आहे आणि मला आरोग्य मिळालेलं आहे, मला टीबी नाही, मला टीबी नाही. ही सारखं बडबड करत बसली ती रात्रंदिवस. कारण प्रियानो, आपण जेव्हा बडबड करतो सुरुवातीला ते आपल्या विचारात असते, ते मनात जाणं गरजेचं असते. कारण जोपर्यंत मनात जात नाही तोपर्यंत तो आत्म्यात जात नाही. आणि हे विचार तिच्या डोक्यात जेव्हा ती लागोपाठ ते मनन करत राहिले सारखं, मला टीबी नाही, मला टीबी नाही, मला टीबी नाही, मला टीबी नाही, मला टीबी नाही. आणि ह्याच्यामध्ये जे काही डॉक्टरने तिला औषध दिलं ते औषध देखील तिनं घेतली नाही. फक्त ती या विश्वासाने बोलत गेली. आणि दुसऱ्या दिवसानंतर तिचा श्वासोश्वासामध्ये बदल झाला. तिसऱ्या दिवसानंतर ती नॉर्मल झाली आणि ती बडबडतच राहिली. चौथ्या दिवशी ती बडबडतच. पुन्हा एकदा आपण चेक करूया म्हणून चेक करायला गेलो. डॉक्टर म्हटलं, औषध काम केलं तुझ्यावर आणि तू लगेच बरं झालेली. डॉक्टरांना वाटलं त्यांनी जे औषध दिलं ते औषध काम केलं, ती बरं झाली. तो डॉक्टर ख्रिश्चनच होता आणि ती म्हटली, सर, त्या औषधाने नाही, मी देवाच्या वचनाने बरं झालं.
कारण देवाचा सेवक असं देव बोलला, मोबाईल कोणाचा आहे बंद करा, देवाचा सेवक मी असा बोललेला होता आणि मी ते रिपीट केले. तुम्ही दिलेलं सगळं मेडिसिन्स तसंच आहे. हा विश्वास पाहिजे. म्हणजे तो विश्वास आधी हित होता. आपण म्हणतो हित करतोय, पण ज्या वेळेला अधिक होते ते हित गेलं नसल्यामुळं ते अधिक वाढते आणि अधिक वाढल्यानंतर कधी होणार बरं, आपण घेऊनच टाकूया, चला हॅलो घेऊनच टाकूया. आणि आपण तो विचार करतो. परंतु तिनं ती रिपीट करत असल्यामुळे, जसं मंत्र म्हणतात ना, मंत्र तसं मंत्र म्हटल्यासारखं ती रिपीट करत राहिली आणि तो विचारात तिच्या हृदयात उतरला, आत्म्यात उतरला आणि पूर्ण परा झाला. हालेलुया. रोमकराच्या पत्रात येशू काय म्हणतो 8व्या अध्यायात, बायबल म्हणते की ज्या येशूच्या मृत शरीराला जो आत्मा उठवला तोच आत्मा तुम्हाला देखील उठवेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, एक लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवता पूर्णपणे, तर तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे प्रेम करता. आणि जर तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे प्रेम करता, तुम्हाला कोणत्याही प्रॉब्लेम, कोणत्याही गोष्टी, कोणत्याही अडचणी त्याचं भीती वाटणार नाही. येणार, जगात आहे तोपर्यंत संघर्ष येणार, जगात आहे तोपर्यंत अडचणी येणार, जगात आहे तोपर्यंत अडखळण येणार. बघा, परमेश्वर इस्रायल लोकांच्या बरोबर चालला 40 वर्ष. त्यांच्या समोर अनेक प्रश्न उभारत गेलो. प्रत्येक प्रश्न परमेश्वर सोडवत गेला. अगदी एरियोमध्ये परमेश्वर नेतोय अद्भुतरित्या. कसं? यार्देनेला दुभागून नेतोय आणि यार्देन दुभागलेलं बघितलं, पण एरिया समोर गेल्यानंतर त्याला मोठी भिंत दिसते. आता ही भिंत कसं आपण ओलांडायचं, हा प्रश्न होता. परमेश्वराने फक्त त्यांना आज्ञा दिली, 7 दिवस फक्त त्या भिंतीला काय करा, प्रदक्षिणा घाला, स्तुती करा. आणि 7व्या दिवशी तो काय म्हटला, जोराने कर्णा वाजवून जयघोष करा. आणि ते बघितले काय, ज्यावेळेला ते केले, भिंत होती. 7 दिवस त्यांनी जाण्याआधी भिंत तिथं होती. 7व्या दिवशी जयघोष करून जेव्हा त्यांनी बघितले तर भिंत तिथं नाहीच आहे. जमीन दोस्त झाली, पडली नाही. पडली असती तर काय झालं असतं, ते सर्व दगड बिगड पडले असते, त्याला ओलांडून जाणं आणि डोक्याला ताप झालं असते, किंवा पडलं असतं ते त्याच्या खाली आले असते, तेही मेले असते. ती जमीन उघडली गेली आणि आत गेलं, जसं तिथं भिंत नव्हतीच. हा आपला परमेश्वर आहे आणि त्याची आपण लेकरं आहोत. म्हणून तो म्हणतो तो अद्भुत मंत्री आहे. काय आहे? अद्भुत मंत्री आहे. तो समर्थ देव आहे, सनातन पिता आहे. बघा, आणि शांतीचा अधिपती, इंग्लिश मध्ये म्हणतात तो शांतीचा राजकुमार आहे. आज तुम्ही त्याच्यामध्ये कुठं उभा राहता? कारण तो पुत्र आपल्याला यासाठी देण्यात आलेला आहे, त्याच्याद्वारे आपल्याला जे आपण विपुलता हरवलेला आहे ते सर्व विपुलता त्याच्याद्वारे पुन्हा परत देण्यासाठी तो आपल्याला देण्यात आलेला आहे. देण्यात आलेला आहे. म्हणून प्रियानो, आपण सर्वजण बाळ जन्मला म्हणून खूप आनंद केला, आहे का नाही? पण तो का जन्मला हे समजा आणि त्या गोष्टी आज स्वीकारा मनापासून. आणि जे एदेन आपण हरवलेलं आहे त्याच्याद्वारे परत या वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो प्राप्त करायचा आहे. सार्वकालिक प्राप्त करायचं आहे. नामधाऱ्यासारखं नाही, एक विश्वासू ख्रिस्ती सारखं. यावेळेला आपण सर्वजण उठून उभं राहूया.